उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अमरावती शहरात रंगणार आहे तिसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन। दिनांक 7 ते 8 फेब्रुवारी रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथे भव्य आयोजन होत आहे। महाराष्ट्रातील 150हून अधिक मराठी गझल कलाकारांची येथे मंदियाळी जमणार आहे। संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी आणि गझलकार वैभव जोशी असून उद्घाटन डॉक्टर राम पंडित मुंबई हे आहे। शाहीर सुरेश कुमार वैराडकर, दगडूदादा लोमटे, संतोष बोरगावकर, डॉक्टर गणेश गायकवाड, शिवाजी जवरे, डॉक्टर दिलीप पंढरपट्टे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। स्वागताध्यक्ष नाना लोडम असून आयोजन समितीत नितीन देशमुख, अनंत नांदुरकर, नितीन भट, संजय इंगळे, सहसमन्वयक संदीप देशमुख, मारुती मानमोड, निलेश कवडे, अजीज खान पठाण, रेणुका पुरोहित हे कार्यरत आहेत। संमेलनात 13 मराठी गझल मुशायरे, एक तर्नुम मुशायरा, परिसंवाद, गझल गायन मैफिल आणि वैभव जोशी यांची सोबतची मैफिल रंगणार आहे। कविवर्य सुरेश भट यांच्या नगरीत ही मराठी गझलची मेजवानी अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे। निमंत्रित आणि निवडक गझल कलाकारांसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था आहे। सुरेश भट प्रतिष्ठान आणि वसंतराव पालेकर प्रतिष्ठान यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे। या ऐतिहासिक संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व गझल रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। मी नाना लोडम, अमरावती। आपल्या अमरावतीमध्ये सुरेश भटांच्या नगरीमध्ये 7-8 फेब्रुवारी 2026 शनिवार व रविवारला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये 2 दिवसाचा आपण अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन घेतो आहे। या संमेलनामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून 300च्या वर गझलकार येतील, आपली गझल सादर करतील। या संमेलनाला अध्यक्ष म्हणून पुण्याचे प्रसिद्ध कवी व गझलकार श्री वैभव जोशी लाभलेले आहेत। तसेच या संमेलनाचं उद्घाटन हे डॉक्टर राम पंडित म्हणजे उर्दूमधले फार मोठं नाव आहे ते करणार आहेत। आणि या याच्यामध्ये 14 टोटल 13 मराठी मुशायरे, एक तरन्नुमचा मुशायरा आणि एक उर्दूचा मुशायरा, तसेच शनिवारला 3 गझलकारांची एक मैफिल राहील, गझल गायकांची राजेश उमाळे, सुरेश दंडे आणि राहुल देव कदम लातूरचे। आणि रविवारला रात्री 9 वाजता जो गाजलेला कार्यक्रम अमरावतीकरांच्या पसंतीला उतरलेला सोबतीचा करार, वैभव जोशी, आशिष मुजुमदार व दत्तप्रसाद रानडे यांचा सोबतीचा करार हा कार्यक्रम सादर होईल। सर्व अमरावतीकरांना नम्र विनंती आहे की आपल्या अमरावतीमध्ये एवढं संमेलन आपण घेतो आहे तर सर्वांनी उपस्थित यावं आणि 2 दिवस याचा आनंद आस्वाद घ्यावा। अधिक अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल। धन्यवाद।